डायबेटीस किंवा मधुमेह झाला तर त्याचे दुष्परिणाम कोणते कोणते शरीरावर असतात. म्हणजे साखर जर रक्तातली सतत अनियंत्रित वरच्या लेवलला राहू लागली तर त्याचे दुष्परिणाम हृदयावर होतात. हृदयावर म्हणजे मायोकार्डिओपॅथी होते. तसंच किडनीवर त्याचे दुष्परिणाम झाले तर त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. तसंच डोळ्यामध्ये सुद्धा जो पाठीमागचा नाजूक थर असतो ज्याला रेटिना म्हणतात त्याच्यामध्ये पण दोष निर्माण होतात आणि त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात. तसंच ज्या आपल्या मज्जासंस्था असतात, नसा ज्या असतात, ज्या पायाकडे जाणाऱ्या असतील, हातापायाकडं किंवा पूर्ण शरीरामध्ये, त्यांच्याकडे पण त्याचा बधिरता येते आणि त्याला म्हणतो आपण डायबेटिक न्यूरोपॅथी. त्याच्यामुळं नसांना सुंदपणा येतो किंवा हातापायाला मुंग्या येणं, थकवा येणं. डायबेटीस हा आजार पूर्ण शरीरामध्ये सर्व अवयवांना इजा पोचवणारा आहे, म्हणून शुगर कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे.